आखाती देशात अडकलेले कोल्हापूरकर सुरक्षित. जिल्हाधिकाऱ्यांनी केलं हे आवाहन. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 150 नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली आहे. या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्याने संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराण आणि इस्रायलमध्ये अचानक सुरू झालेल्या युद्धानंतर आखाती देशांमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याची गंभीर नोंद महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आलेल्या सूचनानुसार आपला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्या सूचनांची अंमलबजावणी करत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जे टूर्स ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेतली. तर तात्काळ आपण जी माहिती घेतलेली होती त्यानुसार 3 टूर ऑपरेटर्सच्या यांच्या माहितीनुसार साधारणतः 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते. त्यांचा डेटाबेस आपल्याला समजला. त्यासोबतच राज्य शासनाच्या सूचनेनुसार आपण आपला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा जो संपर्क क्रमांक आहे तो सर्व लोकांना शेअर करून ज्या ज्या लोकांचे नातेवाईक आखाती देशांमध्ये नोकरीनिमित्त किंवा पर्यटनानिमित्त किंवा यात्रेनिमित्त गेलेले आहेत त्यांची माहिती देण्यासाठी कळवलेलं आहे. तर बहरीन असेल किंवा दुबई असेल, कुवेत असेल, वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये जे कोल्हापूरकर आहेत त्यांची माहिती आमच्या नियंत्रण कक्षाला येत आहे आणि त्यासोबतच ह्या सर्वांशी संपर्क केला जात आहे. सर्व कोल्हापूरकर जे आखाती देशामध्ये आहेत ते सुरक्षित आहेत अशी आत्ताची माहिती आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की स्थानिक प्रशासनाने आणि स्थानिक शासनाने ज्या ज्या काही सूचना केलेल्या असतील त्यांचं आपण सर्वांनी तंतोतंत पालन करावं, परिस्थितीवरती लक्ष ठेवावं आणि शासनाकडून ज्या सूचना येतील त्या त्यांना वेळोवेळी कळवल्या जातील. तर आता सर्वजण सुरक्षित आहेत. परत एकदा मी आवाहन करतो की सर्व कोल्हापूरकरांचे ज्यांचे नातेवाईक आखाती देशामध्ये आहेत त्यांची माहिती जसे जसे आम्हाला कळवली जाईल तशी त्यांची माहिती अपडेट केली जाईल आणि शासनाकडून पुढील ज्या काही सूचना असतील त्याचं त्या ठिकाणी पालन केलं जाईल. परत आणण्यासंदर्भात ते मी आता सांगितलं तसं शासनाकडून जी काही सूचना येईल आता तरी सर्वजण सुरक्षित आहेत, सुरक्षित जागी आहेत. कोणत्याही नातेवाईकांनी किंवा कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही. जशा शासनाच्या पुढच्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी आहे ती केली जाईल आणि सर्व कोल्हापूरकर इव्हन महाराष्ट्र शासनाकडून सर्व नागरिक आपले सुरक्षित राहतील याची सर्व दक्षता घेतली जाते आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण करत आहे. साधारणतः मी आता सांगितलं तसं दुबईमध्ये 100च्या आसपास पर्यटक गेलेले आहेत आणि एक 30 ते 40 जे